चला आपण आता रिवाइज करूया आपला लेसन आणि मग जाऊया त्याच्या एंडकडे. सो कार्बन केमिस्ट्री विल एंड टुडे. मस्त धडा आहे, खूप डिटेलमध्ये आपण केला आहे. 9th सुरू केला होता. त्याचा इंटरेस्टिंग पार्ट सगळा यावर्षी आलाय. मागच्या वर्षी त्याची उगाच सुरुवात झाली आहे थोडीशी. कार्बन काहीतरी डोक्यात टाकून दिलं होतं. खरा कार्बन काय आणि तो काय काय करतो हे सगळं यावर्षी समजलं आपल्याला. तर काय काय आहे कार्बन मध्ये? सगळ्यात पहिल्यांदा आहे द इम्पॉर्टंट स्ट्रक्चर ऑफ कार्बन. द रिझन ऑफ वर्सेटिलिटी ऑफ कार्बन इज इट्स स्ट्रक्चर. त्याची रचना हेच त्याचं सगळ्यात महत्वाचं पॉवरफुल शस्त्र आहे. त्याची रचना अशी आहे की त्याच्यामुळे तो असा आहे. ओके, बघा ना, आपला स्वभाव जसा असतो तसे आपण वागतो. आपला स्वभाव तसा का असतो? कारण आपण तसे बनतो असतो. सेम तसे ह्याचा स्वभाव असा का आहे? हा का बरं सगळ्यांशी मैत्री करून बॉन्ड बनवून एवढे बिझनेसेस क्रिएट करतोय? कारण त्याचा स्वभाव तसा आहे. आणि त्याचा स्वभाव तसा काय? कारण तो तसा बनलाच आहे निसर्गतः. असे आपल्या आजूबाजूला असतात ना लोक, काही जसे ते बनलेले असतात तसंच ते वागतात. हो की नाही? सेम तसंच कार्बनचं आहे. मग आता कसा हा बनलाय? सिंपल. सेंटरमध्ये न्यूक्लियस, आजूबाजूला 2 शेल, 6च इलेक्ट्रॉन्स. पहिल्या शेलमध्ये 2, दुसऱ्याच्यामध्ये 4. टेट्रा व्हॅलेन्सी ही त्याची खूप मोठी खासियत आहे. आणि म्हणूनच तो व्हर्सेटाईल कंपाऊंड एलिमेंट आहे. व्हर्सेटाईल या शब्दाचा अर्थ आहे बहुगुणी, मल्टिपल गोष्टी करू शकणार. आता कार्बन कंपाऊंडचं क्लासिफिकेशन आपण ऑर्गेनिक, इनऑर्गॅनिक, ऑर्गेनोमेटॅलिक अशा पद्धतीने करू शकतो. ऑर्गेनिक म्हणजे कार्बन, हायड्रोजन, मेजॉरिटी त्यातला हिरो आहे कार्बन. इनऑर्गॅनिक मध्ये कार्बन सोडून बाकीचं आहे. ऑर्गेनोमेटॅलिक मध्ये एखादा मेटल आणि कार्बन असं कॉम्बिनेशन आहे. ठीक आहे. नंतर आपण बघितलं होतं कोव्हॅलेंट बॉन्ड म्हणजे काय. काय असतो कोव्हॅलेंट बॉन्ड? सांगा मला कोणतरी. मराठीमध्ये त्याला आपण म्हणतो सहसंयोजबद्ध. सांगा आता. मागच्या वेळेला आपण रिवाइज केलं होतं. आता तुम्हाला आठवलंच पाहिजे की काय फरक आहे दोघांमध्ये. एक आपण 9वीला शिकलोय आयनिक बंध आणि दुसरा आहे सहसंयोजी बंध. दोघांमधला फरक सांगा पटकन, कोणी अनम्यूट करू. आयनिक बंधामध्ये काय होतं? देवाणघेवाण. बरोबर. आणि सहसंयोजी बंधामध्ये काय होतं? शेअरिंग होते. करेक्ट. चित्रात पण तसंच दाखवलंय. हिरवे, ऑरेंज, पिवळे, पिंक, निळे, जांभळे हे इलेक्ट्रॉन्स आहेत जे गोल गोल आहेत. त्याच्यामध्ये मायनस मायनस दिले. म्हणजेच काय होत आहेत? इलेक्ट्रॉन एकमेकांना सामायिक होत आहेत. 2 वेगवेगळ्या ऍटम्स मधले, 2 वेगवेगळ्या अणूंचे इलेक्ट्रॉन, बाह्यतम कक्षेचे इलेक्ट्रॉन एकमेकांना काय करतात? सामायिक करतात, म्हणजे ओव्हरलॅप करतात. थोडक्यात एकमेकांना शेअर करतात. तो असतो सहसंयोजी बंध म्हणजेच कोव्हॅलेंट बॉन्ड. त्याचे टाइप्स आहेत सिंगल, डबल, ट्रिपल. बरोबर. पुस्तकात छान दिली आहेत ही सगळी चित्र. म्हणजे सिंगलचा, डबलचा, ट्रिपलचा असा कंपॅरेटिव्ह मस्त एक अभ्यास होतो त्याच्यामध्ये. आता हे कोव्हॅलेंट बॉन्ड कसे बनतात? आपल्याला माहितीये की इलेक्ट्रॉन शेअरिंग होतं. ह्याचा इलेक्ट्रॉन, त्याचा इलेक्ट्रॉन, त्याचे ऍटॉमिक ऑर्बिटल एकमेकांना ओव्हरलॅप करतात. ओव्हरलॅप म्हणजे वर खाली असं एकमेकांना ऍडजस्ट करून ते जुळतात, जेणेकरून ह्याचा इलेक्ट्रॉन त्याच्यामध्ये फिरत राहतात. बॉन्डिंग होते त्यांच्यामध्ये चांगले, त्यांची बॉन्ड स्ट्रेंथ वाढते. आता स्पेशल फीचर्स ऑफ कार्बन मध्ये आपण त्याची व्हर्सिटिलिटी, टेट्राव्हॅलेन्सी, कॅटेनेशन, इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी ह्या सगळ्या गोष्टी बघितलेल्या. ही स्पेशालिटी आहे आणि ह्या गोष्टी तुमच्या लक्षात राहायला पाहिजे की कार्बन वेगळा का आहे. बिकॉज ऑफ दीज इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ कार्बन, इट मेक्स कार्बन अ डिफरंट एलिमेंट फ्रॉम ऑल अदर एलिमेंट्स इन द पिरियोडिक टेबल. जे ह्याच्याकडे ते कोणाकडे नाहीये, म्हणून हा वेगळा आहे. राईट. सो देन द हायड्रोकार्बन्स पार्ट वॉज देअर. हायड्रोकार्बनला आपण मराठीमध्ये पण हायड्रोकार्बनच म्हणतो. ॲरोमॅटिक आणि ॲलिफॅटिक. ॲलिफॅटिकचा अर्थ आहे की ज्याच्यामध्ये सुगंध नाहीये. ॲरोमा ह्या शब्दाचा अर्थच आहे सुगंध. तर जे सुगंध देणारे ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन्स असतात किंवा ॲरोमॅटिक कंपाऊंड असतात, त्याच्यामध्ये कार्बन हायड्रोजनचे लिंकेजेस असतात. सॅच्युरेटेड मध्ये काय असतात? सिंगल चेन. अनसॅच्युरेटेड मध्ये डबल चेन किंवा ट्रिपल चेन, डबल, ट्रिपल असे बॉन्ड असतात. ठीक आहे. नंतर आपण त्याच्या ब्रँचेस असतात किंवा त्यांच्या सायक्लिक रिंग असतात किंवा लांबच्या लांबपर्यंत साखळ्या असतात. अशा अनेक प्रकारचे हायड्रोकार्बन्सच्या रचना असतात ते पाहिले. मग चेन, ब्रांचेस आणि रिंग्स, द थिंग वी ऑलरेडी हॅव डिस्कस्ड. देन फंक्शनल ग्रुप्स इन कार्बन कंपाऊंड्स. कोणते कोणते फंक्शनल ग्रुप्स असतात? कार्बोक्सिलिक आहे, अमायनो आहे, कार्बोनिल आहे, हायड्रॉक्सी ग्रुप आहे, हॅलोजन ग्रुप आहे. वी हॅव गुड टेबल इन द चॅप्टर. त्याच्यामध्ये मस्त सगळे 6, 7, 8 असे नंबर मध्ये फॉर्मॅट मध्ये दिलेले आहेत की हे फंक्शनल ग्रुप आहे
आणि ही त्याची रचना आहे. मग डिटरमाइन रिएक्टिव्हिटी कसं करणार तुम्ही? फंक्शनल ग्रुप त्याला बदलून टाकतो. उदाहरण सांगते, एखादा हायड्रोकार्बन आपण घेऊया मिथेन. मिथेनची रचना आहे CH4, म्हणजे मध्ये कार्बन, आजूबाजूला 4 हायड्रोजन. CH4 ह्या रचनेमध्ये कार्बन आणि हायड्रोजन हे असतात तेव्हा ते नॉर्मल असतात, ते एकमेकांना खूप चांगले ओळखतात. म्हणजे आपण म्हणतो ना चड्डी बड्डीच. लहानपणापासून एकमेकांना ओळखणारे लोक कसे असतात? बिंदास असतात. तू काय केलंस तरी मला माहिती, मी काय केलं तरी तुला माहिती. खूप चांगली ज्यांची मैत्री असते किंवा खूप लहानपणापासून एकमेकांना ओळखतात असे बहीण भाऊ पण असतात बघा, सख्खे घरातले. असं कार्बन हायड्रोजनचं नातं आहे, आपलंच घरातलं सगळं. पण जेव्हा त्यांच्या घरामध्ये एक नवा मेंबर येतो, एक हॅलोजन ग्रुप येतो, एक एक्स येतो, असं समजा ना, बहीण भाऊ आहेत, दादा आणि ताई. तर दादाचं लग्न झालं की त्याची बायको येणार घरात, म्हणजे येणार एक्स ग्रुप. एक्स इज लाईक डेंजरस ग्रुप. कुठला पण ग्रुप असू दे, आपल्या बहीण भावांच्या ज्यात तिसरं कोणी आलं की तो वेगळा होतो की नाही? मग काय होईल? कार्बन, हायड्रोजन आणि एक तिसरा माणूस. असं नाहीये की ते दुष्ट असतात, असंही नाही की ते निगेटिव्ह असतात, पण ते वेगळे असतात. आपल्या घरातल्या लोकांशी जे बॉन्डिंग असतं ते आपलं असतं, आपण कसंही असतो त्यांच्यासमोर. आपल्या घरातले पण बिंदास रागवतात आपल्याला 4 लोकांसमोर, काय तुला काही कळतं की नाही? बाहेर फिरायला गेलो तरी पण 4 लोकांमध्ये पण आपल्या घरातल्या आपल्याला रागवतात, तुला कळतं की नाही काय चाललंय? कारण ते आपले लोक असतात. पण दुसऱ्या कोणी हे केलं तर फरक पडतो. तो तेच होतं, जेव्हा दुसरा एखादा फंक्शनल ग्रुप आपल्या नॉर्मल कार्बन चेनमध्ये येतो तेव्हा त्याच्यामध्ये बदल होतो. कार्बन हायड्रोजन एकमेकांबरोबर असेच असतात, बहीण भावांसारखे, सख्खे सख्खे. पण नवीन मोठे मेंबर ऍड झाला त्यांच्या फॅमिलीमध्ये, फंक्शनल ग्रुप बदलला, तर नावातच आहे, फंक्शनच बदललं, त्याचं ओळखच बदलली. बरोबर ना? असं होतं. आता इन्फ्लुएन्स प्रॉपर्टीज म्हणजे काय? तर एकमेकांचा फंक्शनल ग्रुप चेंज झाले की रेग्युलर हायड्रोकार्बन पेक्षा त्याचा बॉइलिंग पॉईंट, मेल्टिंग पॉईंट या गोष्टी बदलणारच ना अर्थातच. त्याचं आता फंक्शन बदललंय. इट इज नॉट जस्ट हायड्रोकार्बन बट इट इज हॅव्हिंग सम ऍडिशनल ग्रुप, फंक्शनल ग्रुप. मग आपण त्यांना वेगवेगळ्या याच्यामध्ये क्लासिफाय करतो. त्यांच्या होमोलोगस सिरीज आपण बघितल्या, बरोबर, एका रांगेतल्या, हे सगळ्या बुकमध्ये आहे. मग आपल्या ह्या होमोलोगस सिरीजमध्ये कोणते कोणते प्रकार येतात? अल्किन्स, अल्किन्स, अल्काइन्स. अल्केन्स म्हणजे सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स विथ सिंगल बॉन्ड. अल्किन्स डबल बॉन्ड, अल्काइन्स ट्रिपल बॉन्ड. 0, 1, 2. 0 म्हणजे एक बंध, दुहेरी बंध, तिहेरी बंध. असं केलं आपण तर त्याचा अर्थ 0 म्हणजे एकही डबल बॉन्ड किंवा ट्रिपल बॉन्ड नाही, सगळे सॅच्युरेटेड. अल्किन्स मध्ये एक डबल बॉन्ड, म्हणजे डबल बॉन्ड ही ऍडिशनल गोष्ट आहे, सिंगल तर सगळ्यांमध्येच आहे. आणि अल्काइन्स मध्ये ट्रिपल बॉन्ड म्हणजे एका बॉन्डच्या व्यतिरिक्त आणखी 2 बॉन्ड असे वाढतात. हे का होतं? कार्बन है भाई कुछ भी कर सकता है. ते आजकाल म्हणतात ना, मोदी है तो मुमकिन है, तो कार्बन है तो कुछ भी मुमकिन है, कार्बन कुछ भी कर सकता है. अपने लोगों के साथ सिंगल बॉन्ड भी बना सकता है, डबल और ट्रिपल बॉन्ड भी बना सकता है, क्योंकि वो कार्बन कर सकता है. वो उसमें उतना ये है, पावर है लोगों से बात करके उनका मन बदल के अपने तरफ लेके आने का. जसं आपल्या देशामध्ये सध्या सुरू आहे. आपण बाकी सगळ्या कंट्रीज मधल्या लोकांशी बोलून आता भारताचा तुम्ही दर्जा बघा ना, कुठे आहे? आपण आधी कुठे होतो? 4 दुसऱ्या देशांच्या लोकांबरोबर आपल्या देशातले प्रतिनिधी असे तेव्हा त्यांच्याकडे कोणी बघायचं पण नाही. पण आता दुसरे देश आपल्याला अगत्याने बोलवतात, रिस्पेक्टफुली आपल्याला इन्व्हाइट करतात, आपल्यासाठी थांबतात, कारण की आपण आपल्याला तशा ठिकाणी नेऊन ठेवले. असं का होतं? की कार्बन कसा अनेक लोकांशी बोलतो, अनेक ग्रुप्सशी कॉन्टॅक्ट बनवतो आणि अनेक बॉन्ड्स बनवतो, मग कार्बन हा स्पेशल होतो. आता nomenclature of organic compounds that we have already seen in detail. त्याला म्हणतात IUPAC सिस्टीम, इंटरनॅशनल युनियन ऑफ प्युअर अँड अप्लाइड केमिस्ट्री. प्युअर म्हणजे प्युअर केमिस्ट्री, याच्यामध्ये रिसर्च होतो. अप्लाइड म्हणजे त्याचा आपण वापर करतो इंडस्ट्रीमध्ये. त्या दोनही ठिकाणी दॅट इज इंटरनॅशनल युनियन. सो एव्हरीबडी इन द युनिव्हर्स इज युझिंग दिस IUPAC नॉमेनक्लेचर. माझ्यामध्ये अल्केनचं नेमिंग कसं होतं? सगळ्यात मोठी कार्बनची चेन पकडायची. आपण ऑलरेडी बोललो होतो की हे कसं करायचं? सगळ्यात पहिल्यांदा बाबा शोधायचा. एकदा बाबा कळला की आडनाव कळतं, आडनाव कळलं की झालं ना आपलं का. आधीमध्ये सुरुवातीला नाव लावायचं आहे का, काय आहे, हे सगळं झालं की झालं. हे आपण मागच्या वेळेला सुद्धा आपल्या पुस्तकातल्या उदाहरणांमध्ये केलं होतं की आधी तुम्हाला 5 असेल तर पेंटेन, 7 असेल तर हेप्टेन, असा सगळ्यात मोठा कार्बनचा जो काही रूट आहे तो शोधून काढायचा. तो एकदा कळला की तो आपला बाबा, म्हणजे हेप्टेन, ऑक्टेन, हे आपले 7-8 वाली लॉंगेस्ट चेन.
मग त्या चेनमध्ये कुठल्या कार्बनला फंक्शनल ग्रुप लागलाय का हे बघायचं. जिथे फंक्शनल ग्रुप लागलाय तो मानाचा कार्बन, मानाच्या कार्बनला आधी नंबर यायला पाहिजे असं नंबरिंग सुरू करायचं. डावीकडून उजवीकडून वरून खालून कसे करा, जे लोक मानाचे त्यांचा नंबर आधी यायला पाहिजे. बरोबर. मग ज्या मानाच्या कार्बनला आपल्याला बघायचंय की कमीत कमी नंबर आहेत त्याला त्याच्या पद्धतीने तुम्ही नंबरिंग करा. एकदा ते झालं की मग तुमचा नंबर आणि बाबाचं नाव हे झालं की मग तुमचा एंड काय आहे. फंक्शनल ग्रुप हाच त्याचा आडनाव असतो ना. समजा हॅलो असेल तर किंवा अल्कोहोल असेल तर ऑल लागतो. ऍसिड असेल कार्बोक्सिलिक ऍसिड तर ऑइक ऍसिड लागतो. हॅलोजन असेल तर 2-क्लोरोपेंटेन. ते क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, हॅलोजन डायरेक्ट ऍड होतात त्याच्या नावामध्ये. आणि जी काही चेन असते तीच त्याची पॅरेंट चेन होते. असे काही काही सोपी सोपी उदाहरण आहेत, आपल्याला फार कठीण नाहीये यावर्षी. पुस्तकातली उदाहरणं आपण नीट केली तरी पण आपलं काम आरामात छान होतं. मग फंक्शनल ग्रुप्स आपण व्यवस्थित डिटेलमध्ये लिहून लिहा. तुम्ही लिहूनच तुम्हाला ते डोक्यात बसेल की कीटो मध्ये काय फरक आहे आणि अल्डिहाइड मध्ये काय फरक आहे. सेमच दिसतात. लिहिताना कळतं अच्छा इथे हायड्रोजन लागला की अल्डिहाइड होतो, हायड्रोजन काढला की कीटो होतो. तर तो कीटोनचा ग्रुप आणि अल्डिहाइडचा ग्रुप, तसं ऍसिडचा ग्रुप आणि अमाइनचा ग्रुप असे भरपूर काही काही. बरोबर. तर ते आपण लिहिले की लिहूनच ते आपल्याला चांगले समजतात. आता लिहिले तर पुढच्या वर्षी पण त्रास होणार नाही, तुम्हाला समजलेले असेल ते काय. आता तुम्हाला मी त्याविषयी बोलले होते की आयसोमर कसे असतात. सिस ट्रान्स टाइप आयसोमर 3 डायमेन्शनल स्ट्रक्चरमध्ये, त्रिमितीय रचनेमध्ये एखादा पदार्थ वर लावलाय का खाली लावलाय, एखादी ब्रांच किंवा एखादा ग्रुप वर लावलाय खाली लावलाय, जो काय कसा लावलाय त्याच्यावरती अवलंबून आहे की त्या आयसोमर्सचं आपण नेहमी कसं करतो. राईट. नंतर IUPAC नॉमेनक्लेचर ऑफ हायड्रोकार्बन्स, त्याचे पॉइंट्स आपण बघितले मगाशीच. त्याचा सफिक्स ओळखा, मग त्याच्यानंतर लॉंगेस्ट रूट बघा आणि मग नंतर काय आहे तर त्याप्रमाणे कम्प्लीट करा. बरोबर. हा, केमिकल प्रॉपर्टीज आपण 4 पद्धतीच्या बघितल्या होत्या. कंबशन म्हणजे बर्निंग, सगळ्या कार्बन कंपाऊंडची इम्पॉर्टंट प्रॉपर्टी, दे ऑल बर्न एक्सेप्ट डायमंड. डायमंड जळत नाही, डायमंडला काहीच होत नाही, डायमंड मेल्ट पण होत नाही. इट इज द हार्डेस्ट नोन सबस्टन्स इन द वर्ल्ड. तर कार्बनच्या सगळ्या कंपाऊंडचा तुम्ही अभ्यास केला तर एक्सेप्ट डायमंड ऑल अदर थिंग्स विल बर्न. When they burn, they obviously create carbon dioxide. Even diamond also burns. खूप हाय टेम्परेचरला, प्रचंड हाय टेम्परेचरला डायमंड गॅशियस फॉर्म मध्ये कन्वर्ट होतो आणि प्युअर कार्बन डायऑक्साईड रिलीज करतो. कारण डायमंड मध्ये फक्त कार्बन 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 असे लावलेले आहेत की त्याची रचना अशी खालून आणि वरती, अशी वरती टोपी आणि खाली असा शंभू, अशी रचना आहे. म्हणून तर त्याच्यामध्ये जेव्हा तुम्ही त्याला खूप हीट करता तेव्हा त्यातले कार्बन मोकळे होतात आणि हीट मध्ये काय असतं, ऑक्सिजन असतं. जेव्हा बर्निंग होते तेव्हा ऑक्सिजन शिवाय होत नाही. ऑक्सिजन इज द गॅस निडेड फॉर बर्निंग. तर ऑक्सिजनचं आणि कार्बनचं होतं कॉम्बिनेशन अँड देन वी गेट कार्बन डायऑक्साईड गॅस. सो दॅट इज नथिंग बट कंबशन. अँड वेन कंबशन अकर्स, ऑक्सिडेशन ऑब्व्हियसली अकर्स देन. कसं काय, एखाद्या गोष्टीमध्ये कार्बन ऍड होणं म्हणजे ऑक्सिडेशन होणं. हे आपण मागच्या लेसन मध्ये केलेलं आहे केमिकल रिएक्शन्स मध्ये. ऑक्सिडेशन रिडक्शन रिएक्शनचा अभ्यास केला होता आपण. ऑक्सिडेशनचा अर्थ काय, यू ऍड ऑक्सिजन और यू रिमूव्ह हायड्रोजन. इन दिस केस वी आर ऍडिंग ऑक्सिजन टू कार्बन थिंग्स. सो दॅट इज ऑक्सिडेशन. सबस्टिट्यूशन, आता याच्यामध्ये कसं आहे की सबस्टिट्यूशन मध्ये होतं असं, कार्बनच्या आजूबाजूला जे काही ग्रुप आहेत ते बदलू शकतात, नवे ग्रुप तिथे येऊ शकतात आणि कार्बनची व्हॅलेन्सी 4 एवढी फक्त भागली पाहिजे. मला माझं पोट भरायचंय, तुम्ही मला पिझ्झा द्या, तुम्ही मला भाकरी द्या, तुम्ही मला खिचडी द्या, तुम्ही मला मंचाव सूप द्या, यू गिव्ह मी एनिथिंग, बट आय जस्ट नीड टू सॅटिस्फाय माय हंगर. माय हंगर इज टू फिल माय स्टमक. बरोबर. कधी कधी आपल्याला खूप भूक नसेल तर आपण म्हणतो आज फक्त पाणीपुरी आणि एखादा वडापाव खाऊ शकतो. कधी कधी म्हणतो नाही मला आज फक्त बटाट्याची भाजी घ्यायची इच्छा. की तुमच्यापैकी, चला टेल मी, तुमचं आवडीचं जेवण काय आहे. काहीतरी वेगळं मला बोलायचंच होतं तुमच्याशी आज. खूप दिवस झाले आपण असं काही अवांतर बोललो नाही. सो टेल मी, तुमच्या सगळ्यांच्या आवडीचे पदार्थ कोणते कोणते, टेल मी. स्नेहल, पुरी. पाणीपुरी. जगातल्या 99.99% लोकांचं आवडतं पाणीपुरी असतं. हा, बोला, शाबाश. अभिषेक, अभिषेक, अभिषेक. काय मॅम?
तुझं आवडतं जेवण काय? म्हणजे तुला काय जास्त खायला आवडतं? पनीर. पनीर. गुड. ज्ञानेश्वर, तुम्हाला माहित नाही काय तुमचं नाव आवडतं? काय? अरे मी तर एकदम शुद्ध सात्विक, श्रीखंड पुरी, उपासाची बटाट्याची भाजी असं वगैरे सगळं आवडतं मला. ऑड आहे सगळं. मला साधी खिचडी आवडते माहितीये का? तुपाची आणि जिऱ्याची फोडणी दिलेली खिचडी. आहा, स्वर्ग सुख. काही करायची गरज नाही. त्याच्यावर कोशिंबीर करायची. कांदा, टोमॅटो, कोथिंबीर आणि अशी मस्त खिचडी आणि पापड. सुक नाही तर भाकरी, ज्वारीची किंवा बाजरीची भाकरी आणि त्याच्यावर ठेचा, थोडंसं पिठलं आणि गरम गरम भात. भाताशिवाय असं मला वाटत नाही की म्हणजे काय बरं म्हणतात सॅटिस्फॅक्शन ऑफ जेवण असं नाही. बाकी तर बाहेरच्या पदार्थांमध्ये मला आय लाईक साऊथ इंडियन फूड मोर. म्हणजे मला इडली डोसे किंवा सांबर चटणी हे जास्त आवडतं. बाकी सगळे पदार्थ आपलेच आहेत ना, म्हणजे ते आपण कधी पण खाऊ शकतो. बोला ज्ञानेश्वर, तुमचं नाव काय? मिसळ पाव. मिसळ पाव. तुझंच नाव आहे का ज्ञानेश्वर? हो मॅम. अरे काही काही नावं घेताना असं चुकून पण असं डिसरेस्पेक्ट नाही व्हायला पाहिजे रे. ही नावं खूप मोठी आहेत म्हणून. आणि तुम्ही फोटो पण शिवाजी महाराजांचे ठेवलेत, त्याच्यामुळे जास्त काय बरं म्हणतो आपण काळजीपूर्वकच बोललं पाहिजे. बरं, विवेक चव्हाण, तुला काय आवडतं? विवेक, हॅलो. येस मॅम. तुला काय आवडतं जास्त? मला काजू करी आवडते. काजू करी. येस मॅम. ओके, व्हेरी गुड. काहीतरी वेगळं आहे. रोशनी, तुला काय आवडतं ग खाण्यासाठी? जास्त काय आवडतं तुला? मला तर स्वीटच आवडतं. काय आवडतं? स्वीट. काय म्हणाली ग? मला काय ऐकू नाही आलं. गोड गोड आवडतं मला. गोड. गोड पदार्थ. गुड. चलो हम संगीता मैम को पूछते हैं. संगीता मैम, आपको खाने में ज्यादा क्या पसंद है? बताइए जरा. Because we are talking about hunger of carbon, so let us talk about our hunger too. संगीता मैम, आप हैं क्या? हाँ मैम। आपको खाने में क्या पसंद है ज्यादा? अरे वाह। मुझे खाने में क्या पसंद है? मुझे पहाड़ी डिश पसंद है। जैसे हमारे यहाँ एक ये बनता है सिड्डू। बताइए. ये एक आटे को जैसे आप मोमो देखते हैं ना, मोमो उसी तरह का होता है। उसके अंदर स्टफ होता है, अंदर अखरोट और वो कुछ मसाले डाले होते हैं उसमें। और ये स्वीट होता है क्या? नहीं, नमकीन होता है ये। चटनी के साथ खाते हैं इसको। मतलब ड्राई फ्रूट्स डालते हैं अंदर? हाँ, ड्राई फ्रूट्स भी डलते हैं और कुछ और मटेरियल भी डलता है, जैसे पोस्त कहते हैं। पोस्त आपको पता है? नहीं. हाँ, उसको पता नहीं क्या, हमारे यहाँ पहाड़ी में तो पोस्त कहते हैं। वो तो डलता वो है, जैसा वो मोमोज. भी, और ड्राई फ्रूट्स भी डलता है इसमें। अच्छा है, अलग है. हाँ, तो आप ढूंढ लोग के निकालना पड़ेगा बच्चे क्या भी कर सकते हैं। आप लोग ना, हाँ, एक बार यूट्यूब में देख लीजिएगा सिड्डू। पहाड़ी डिश। आप लोग को पता ठीक चल है. जाएगा। नाम भी एकदम ये हम मतलब जनरली ये गुड्डू गुड्डू ऐसे नाम होते हैं ना, गुड्डू, वैसे नाम सुनाई दिया मुझे. वैसे बाहर का भी वैसा एक मोदक जैसा आपकी होता है, ना महाराष्ट्र में आपकी sweet आवाज और ब्रेक हो रही मच है। बेटर. नेटवर्क की दिक्कत है आपकी। मोक्षदा, हाँ मुझे मैम हाँ मैम. मैं थोड़ा कैमरा ऑन कर देती हूँ. हाँ, अरे जैसे वो काम चल रहा है तो मोक्षदा, तू 9th मध्ये आहेस?
नाही मॅम, ते तेव्हा लावलं होतं, म्हणजे हे केलं होतं, सेट केलं होतं, मग ते दवाचं नाही अजून हे केलं. पण मग तू कुठे होतीस एवढा वेळ? मॅम आता चेंज करून घेते. दॅट इज ओके, पण तू होतीस का? म्हणजे आम्ही गप्पा मारतोय आणि आम्ही आता एक प्रश्न विचारला तेव्हा तू नव्हतीस म्हणून मी विचारते. तू कुठे होतीस एवढा वेळ? मॅम बर्थडे होता त्यामुळं नव्हते आले, आता आले. म्हणजे तू केक खायला गेली होतीस. ग्रेट, गुड, मॅम माझाच चांगली बर्थडे गोष्ट आहे. होता. अगं आम्ही आता तुझाच बर्थडे? अरे वा, व्हेरी गुड, हॅपी बर्थडे. छान, मस्तपैकी छान, काय म्हणतात, हेल्दी आणि हॅपी राहा आणि छान देव बाप्पा तुझी काळजी घेऊ दे. पुढचं सगळं वर्ष छान जाऊ दे तुझं. आता मला एका प्रश्नाचं उत्तर दे. आम्ही हे डिस्कस करतोय की कोणाला काय काय खायला आवडतं. तुला काय खायला आवडतं? म्हणजे मॅम डिश का? हा, कुठला पदार्थ फेवरेट आहे असं? पाणीपुरी. वाटलंच मला. पाणीपुरी स्नेहल, बघ तू हिला घेऊन जाऊ शकतेस. बरं, अच्छा, हा, मला आवडणाऱ्या पदार्थांमध्ये चॉकलेट केक हा पण एक बरं का, मला फार आवडतो, पण प्युअर चॉकलेट केक. त्याच्यामध्ये ते पांढरं किम बिम वगैरे ते वाला काही मला आवडत नाही. ते मॉन्जिनीचं केक नाही, एकदम प्युअर, एकदम क्या बोलते उसको 100% चॉकलेट, दॅट आय लाईक. तर अच्छा, हा, आपण बोलत होतो हंगर. का बरं हा टॉपिक आला? हा टॉपिक आला सबस्टिट्यूशन म्हणून. तर कार्बन वेगवेगळ्या प्रकारचे त्यांचे जे कंपाऊंड्स बनवतो त्याच्यामुळे तो काय करतो? सबस्टिट्यूट करतो. म्हणजे ह्याला काढलं त्याला काढलं. जसं आम्ही मगाशी आता बोललो मोक्षदा, की आज माझा बर्थडे आहे, रोज माझ्या घरी वरण भात भाजी पोळी असेल किंवा भाकरी असेल, भाजी असेल, भात असेल, जे काही जेवण असेल. आज बर्थडे आहे, तर त्या जेवणाला सबस्टिट्यूट केलं दुसऱ्या कुठल्या तरी जेवणाने, पावभाजी असेल, मसाले भात असेल, काही असेल. पार्टी द्यायची म्हणलं की आपला मेनू बदलतो ना. म्हणजे आपण सबस्टिट्यूट केलं, पण आपलं पोट तर भरलंय. ते नाही तर हे खाल्लं, हे नाही तर ते खाल्लं. सेम इज इन द केस ऑफ कार्बन. कार्बन सबस्टिट्यूट्स द थिंग्स. त्याच्याबरोबर हायड्रोजन असू दे, हॅलोजन असू दे, OH ग्रुप असू दे, ऍसिड ग्रुप असू दे, काही असू दे, त्याचं पोट भरल्याशी मतलब आहे. पोट भरायचं म्हणजे बॅलन्स ऑफ 4 बॉन्ड तयार व्हायला पाहिजे, कुठे पण असू दे, कोणाशी पण असू दे. कोणीही भेटलं नाही तर आपले कार्बन कार्बन डबल ट्रिपल बॉन्ड बनवून घेतात. सो ते सबस्टिट्यूशन हा खूप इम्पॉर्टंट केमिकल प्रॉपर्टी आहे कार्बनची. इथे आयसोमेरिझम ही एक प्रॉपर्टी दिलेली आहे, ज्याला आपण बोललो होतो मगाशी की सिस ट्रान्स. आपण स्ट्रक्चर बघितलं एखाद्या वस्तूचं तर 3 डायमेन्शन मध्ये, म्हणजे त्रिमितीय रचनेमध्ये. एखादी वस्तू कुठे कशी लावली आहे त्याला, म्हणजे एखादा ग्रुप वर लावलाय, खाली लावलाय, डावीकडे उजवीकडे, हे बदलतं जेव्हा आपण त्या मॉलिक्युलला फिरवतो तेव्हा. त्याला म्हणतात आयसोमेरिझम. आणि एक प्रॉपर्टी जी ह्याच्यात ऍड नाही केली पण आपल्या पुस्तकात आहे, ती आहे ऍडिशन. ऍडिशन म्हणजे काय? टू कीप ऑन ऍडिंग. जेव्हा आपण डबल बॉन्ड आणि ट्रिपल बॉन्ड बघतो एखाद्या अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स मध्ये, अनसॅच्युरेटेड म्हणजे डबल किंवा ट्रिपल बॉन्ड, तर हे डबल बॉन्ड आहे किंवा ट्रिपल बॉन्ड आहे, म्हणजेच काय? हायड्रोजनची कमी आहे. हायड्रोजन कमी म्हणून बिचारे कार्बन कार्बन एकमेकांचे दोन्ही हात धरून उभेत. म्हणजेच काय केलंय? दोन्ही हात किंवा डोकं धरून, म्हणजे ट्रिपल बॉन्ड. ते तुम्ही इमॅजिन करा कसंही. पण जेव्हा तिसरा कोणतरी मुलगा येईल तेव्हा ते एकमेकांचे हात सोडून उभे राहतील आणि वर्तुळ मोठं करतील किंवा बॉन्ड बनवतील. त्याला म्हणतात ऍडिशन. डबल बॉन्डचा सिंगल बॉन्ड होणार, ट्रिपल बॉन्डचा डबल बॉन्ड होणं आणि त्या डबलचा पुन्हा सिंगल होणं. तर ती प्रॉपर्टी ऍडिशन. आणि मग आपण इथेनॉल मागच्या वेळेला केलं होतं. इथेनॉल इज व्हेरी इम्पॉर्टंट अल्कोहोल. त्याचं प्रोडक्शन आपण बघितलं होतं की त्याला आपण फर्मेंटेशन प्रोसेसने बनवतो. जेव्हा आपण ऊस वगैरे त्याच्या मळीने, म्हणजे जे काही लेफ्टओव्हर्स आहेत शुगर केनचे, त्याच्यापासून हे इथेनॉल बनवलं जातं. ते अनेक ठिकाणी वापरलं जातं. ते अल्कोहोल आहे, त्याचा बॉइलिंग पॉइंट खूप कमी आहे. त्याच्यामुळे ज्या ठिकाणी लवकर ते वाफ होऊन निघून जाईल आणि क्लिनिंग बिलिंग करेल अशा ठिकाणी सुद्धा त्याचा वापर होतो. त्याचा बऱ्यापैकी चांगला वापर औषधांमध्ये होतो, बरोबर. आणि एक प्रकारचं ते दारूचं ऑप्शन असल्यामुळे विनाकारण लोक त्याचा वापर अनेक ठिकाणी करतात. पण इथेनॉल, मिथेनॉल हे भयंकर आहेत, ते विषारी आहेत, तसे डायरेक्ट घ्यायचे नसतात. आणि घेतलं तर मग आपण ढगात जातो परमनंटली. त्याच्यामुळे ह्या बाबतीमध्ये आपण जरा जागरूक राहावं आणि ह्या गोष्टींपासून लांबच राहावं, बरोबर. नंतर आपण बघितलं होतं इथेनॉइक ऍसिड. आता याची रचना बघा ना. CH3 मध्ये कार्बन,
बाजूला 3 हायड्रोजन आणि एक COOH. हा ग्रुप आहे ना COOH म्हणजेच ऍसिड आहे. कार्बोक्सिलिक ऍसिडचाच ग्रुप आहे हा COOH. ह्याला मागे आपण लावलं आहे एक मिथेन, म्हणजे एकच कार्बन, मला 2 कार्बन झाले, त्याला इथेनॉइक ऍसिड. 2 कार्बनचे इथेनॉइक ऍसिड. पहिलं जे आहे इथे जर हायड्रोजन असतं याच्याऐवजी तर ह्याला आपण म्हटलं असतं मिथेनॉइक ऍसिड. या CH3 च्या ऐवजी इथे एक हायड्रोजन असता आणि हे दोनही गट नसते. हा कार्बन म्हणजे मिथेन, बरोबर ना. आता इथे 2 आहेत म्हणून त्याचं नाव झालंय इथेनॉइक ऍसिड. आता ह्याच्याबद्दलची जास्तीची माहिती आपल्याला बघायची. हे काय आहे मोस्टली? हे असतं ऍसिडिक ऍसिड. म्हणजेच काय, ह्या ऍसिडला CH3COOH ला त्याचं दुसरं ओळखीतलं नाव आहे CH3COOH, बरं का. तर आता ह्याच्यामध्ये रचना बघितली आपण तर त्याला एक प्रकारचं, म्हणजे एका बाजूला मिथेनचा ग्रुप आणि एका बाजूला अल्कोहोलचा ग्रुप, ऍसिडचा ग्रुप असा तो जोडला गेलेला आहे. आता ह्याच्यापासून बनवतात विनेगर. जे आपण मागच्या वेळेला बोललो होतो की विनेगर काय आहे, बऱ्याच फूड प्रोडक्ट्स मध्ये वापरलं जातं आणि आंबट असतं. त्याला प्रिझर्वेटिव्ह म्हणून लोणच्यांमध्ये किंवा इतर काही फूड प्रोडक्ट्स मध्ये काही टिकवून ठेवण्याकरता, फळं टिकवून ठेवण्याकरताच्या बाटल्यांमध्ये तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये हे टाकलं जातं काही प्रमाणामध्ये. प्युअर जेव्हा ते असतं, म्हणजे काहीच त्याला डायल्यूट न करता वापरलं इथेनॉइक ऍसिड, तर ते खूप आंबट असतं कारण ते ऍसिड आहे. त्याचा वासही विचित्र आहे आणि ते खूप हाय कॉन्सन्ट्रेशन मध्ये करोजिव्ह आहे. करोजिव्ह या शब्दाचा अर्थ आहे की ते खरवडून काढतं एखाद्या सरफेसला. आणि मॅक्रोमॉलिक्युल्सचा भाग जो आहे तो आपण जरा पुस्तकात बघूया. इथेनॉइक ऍसिड नंतर पुढचा भाग होता इस्टरिफिकेशन. म्हणजे काय, इस्टर बनवणं, बरोबर ना. इस्टर कसा बनतो, जेव्हा अल्कोहोल आणि ऍसिड हे दोन्ही ग्रुप एकत्र येतात. म्हणजेच इस्टरिफिकेशनची जी आपली प्रोसेस आहे तिला जर एकदा बघूया आपण. बाकी सगळा धडा आपला ऑलरेडी रिवाइज पण झालाय बरं का आज. आता इस्टरिफिकेशन झालं. अच्छा बघा, इथे तुम्हाला ऍडिशन रिएक्शन दाखवायची होती. मला सबस्टिट्यूशन तर माहिती आहे, आपण मग अशीच बोललो. ऍडिशन मध्ये काय होतं की डबल बॉन्ड, बघा 2 डबल बॉन्डचे सिंगल झाले आणि 2 हायड्रोजन ऍड झाले. म्हणजे डबल बॉन्डच्या ठिकाणी 2 हायड्रोजन ऍड झाले की काय होतं, डबलचा सिंगल बॉन्ड होतो. इथेनॉइक ऍसिड जे आहे ते आता आपण बघूया. त्याची सुरुवात आपली मागच्या वेळेला झालेली होती ऑलरेडी. त्याच्या अच्छा केमिकल प्रॉपर्टीज आपण केल्या आहेत ना. चला थोडक्यात रिवाइज करू ना, पूर्ण होऊन जाईल ते. रिएक्शन विथ बेस, ऍसिड प्लस बेस विल गिव्ह यू सॉल्ट प्लस वॉटर झालंय आपलं. पण तरी हायड्रोजन जातो आणि हा हायड्रोजन या OH बरोबर ऍड होतो. म्हणजे इथेनॉइट म्हणजे सोडियम इथेनॉइट, बरोबर. आता ह्याच्यामध्ये आपल्याला रिएक्शन ऑफ ऍसिडिक ऍसिड अँड सोडियम कार्बोनेट. इकडे जो गॅस आला तो कुठला आहे आपल्याला चेक करायचं होतं. केव्हाही सोडियम कार्बोनेट बायकार्बोनेट आले तर लक्षात ठेवायचं की गॅस जो निघेल तो असेल कार्बन डायऑक्साईड. कार्बोनेट मध्ये फॉर्म्युला आहे CO3, त्याचा शेवट CO3 ने होतो. जर CO3 तुम्ही बर्न केला तर त्याच्यामधनं तुम्हाला CO2 हाच गॅस मिळणार. CO2 हा गॅस काय करतो, आग विझवतो. म्हणजे तुम्हाला मेणबत्ती ठेवून तिथे चेक करता येईल की हा कुठला गॅस बनलेला आहे. इस्टरिफिकेशन रिएक्शन मध्ये आपण मागच्या वेळेला बघितलं होतं की ऍसिड आणि अल्कोहोल ह्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे ग्लेशियर ऍसिडिक ऍसिड म्हणजे काय असतं, खूप थंड गेलेलं ऍसिडिक ऍसिड असतं. त्याचा मेल्टिंग पॉईंट कमी आहे, 17-18 डिग्री काहीतरी आहे. त्याच्या खालच्या टेम्परेचरमध्ये आता आपण जर ऍसिडिक ऍसिडची बॉटल संगीता मॅमकडे ठेवली, तिथं भयंकर बर्फ पडतोय, थंडी आहे. तिथे नेऊन ठेवलं तर काय होईल, ते ग्लेशियर ऍसिडिक ऍसिड बनेल. बर्फासारखं दिसतं पण नसतं, पण असतं ते ऍसिड. तर त्या ग्लेशियर ऍसिडिक ऍसिडला इथेनॉल मध्ये आपण ठेवलं आणि गरम पाणी आजूबाजूला बघा उकळत्या पाण्यामध्ये त्याला ठेवून दिलेलं आहे आपण. आणि मग काय केलं, त्याला ह्या टेस्ट ट्यूब मध्ये आपण मिक्स करू दिलं. तर एक असा हलका मंद सुगंध ह्या टेस्ट ट्यूब मध्ये येतो. कारण काय होतं, हा पुन्हा बघा, केव्हाही बघा हायड्रोजन आणि ऑक्सिजन OH कुठेही ना केमिकल रिएक्शन तुम्हाला करायला सांगितलं ना, अरे डोकं चालवून बघायचं की ग्रुप काय आहेत. माझ्यात कोण कोणाबरोबर बॉन्ड करू शकतं. जे लोक इझिली बॉन्ड करतात ते निघून जातात बाहेर. हा हायड्रोजन आणि हा OH
हे इझिली बॉन्ड करतात आणि H2O इज रिमूव्ह. बरोबर, म्हणजे H2O आणि मग काय बनलं, बाकी सगळे एकमेकांना जोडले जाणार आणि त्यालाच म्हणतात इथाइल इथॅनोएट. हे झाला इथाइल ग्रुप आणि हा झाला इथॅनोएट ग्रुप. इथाइल इथॅनोएट हे एक ईस्टर आहे. ईस्टर म्हणजे आणखीन एक ग्रुप आहे, COO. हा एक फंक्शनल ग्रुप आहे, त्याचं नाव आहे ईस्टर. ठीक आहे, या ईस्टर मध्ये काय होतं, COO हा त्याचा जो काही ग्रुप आहे त्याची ओळख आहे मंद मंद गोड गोड वास. जे फळांचे असतात ना, बघा ना, तुम्ही केळी खाल्ली असतील, आंबा खाल्ला असेल किंवा फॉर दॅट मॅटर आणखीन असं खाता खाताच त्याचा सुगंध येतो, असं फळ कुठलं आहे? कुठलंही बघा, गोडसर वासाचं. स्ट्रॉबेरी बघा, एक असं गोड गोड वास आहे त्याचा. तो कशामुळे? त्याच्यामध्ये असलेल्या विशिष्ट ईस्टरमध्ये. ईस्टरचा आहे प्रत्येक फळामध्ये नॅचरली हे ईस्टर्स बनतात. जेव्हा आपण म्हणतो ना फळ पिकलं, काहीतरी केमिकल्स बदलले, ऍसिड असतात त्याच्यामध्ये सुद्धा फळांमध्ये, हो की नाही? तर ते कन्वर्ट होतात आणि कुठलं तरी ईस्टर बनवतात आणि त्या ईस्टरचा एक विशिष्ट गंध असतो जी त्या फळाची ओळख आहे. मग कॉमन सेन्स आहे की नाही, की या ईस्टरचा वापर आपण कुठे करणार? फूड प्रोडक्ट्स मध्ये. मला माझं बनवायचंय आणि मला आंब्याचा वास पाहिजे, त्याच्यामध्ये मी काहीही करून आंब्यासारखी त्याला रचना आणून देऊ शकते. पिवळा रंग, थोडासा घट्टसर, चव पण गोड, पण आंब्यासारखा वासच आला नाही तर कोणी घेईल सांगा बरं मला. एखादा पदार्थ मी आंबा म्हणून विकतेय तर त्याला त्याचे गुणधर्म आंब्यासारखे पाहिजे की नाही? मग ते कसे आणायचे? मग ते असे आणायचे की त्याच्यामध्ये बाहेरून त्याचा सुगंध टाकायचा. आंबा तर नाही येतो, पण त्याला आंब्यासारखा वास आला की झाला की तो आंबा. उदाहरणार्थ बघा, स्ट्रॉबेरीचे ते काय जेली बेली सारख्या चॉकलेट्स तुम्ही एकाच पाकिटामध्ये बघा, त्याच्यामध्ये ग्वावा असतं, त्याच्यामध्ये स्ट्रॉबेरी असतं, त्याच्यामध्ये चिकू असतं, काय काय वेगळ्या वेगळ्या फळांचे एकाच पाकिटामध्ये ते जेलीचे चॉकलेट्स असतात ना, तसे असतात. खरं खरं एवढ्या सगळ्या फळांचे एक्स्ट्रॅक्ट त्याच्यामध्ये टाकत असतील का? एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जेव्हा आपण बनवतो आणि रोज बनतात चॉकलेट्स, वर्षभर ही सगळी फळं मिळतात, मग असं का म्हणतात? कारण हेच आहे की त्याच्यामध्ये आपण ऍडिशनली वरनं ईस्टर टाकतो आणि त्याचा सुगंध येतो, झालं की आपलं काम. बाकी सगळे टेस्ट वगैरेच्या गोष्टी त्याच्यामध्ये ऍड केलेल्याच असतात. आता मॅक्रो मॉलिक्युल्स आणि पॉलिमर्स हा मुद्दा जो होता त्याच्यामध्ये आपण हे बघितलं की मॅक्रो या शब्दाचा अर्थ आहे खूप मोठे. We have seen in the beginning of this chapter that the number of the known carbon compounds is as large as about 10 million and the range of their molecular masses is as large as 10⁻⁴ म्हणजे 10 ते 10⁻12 एवढ्या मोठ्या वजनाचे हे मॅक्रो मॉलिक्युल्स आहेत. आता the number of constituent atoms is very large for the molecules with high molecular mass. कॉन्स्टिट्युएंट या शब्दाचा अर्थ आहे की त्याच्यामध्ये भाग घेणारे ऍटम्स. समजा आता मी मिथेन म्हटलं, मिथेनमध्ये कार्बन आणि 4 हायड्रोजन, किती कॉन्स्टिट्युएंट ऍटम्स आहेत? 5. पण अशा मायक्रो मॉलिक्युल्स मध्ये ज्यांचं वजन 10⁻12 एवढ्या मोठ्या प्रमाणात आहे, तर मग त्यांच्यामध्ये भाग घेणारे मॉलिक्युल्स किती मोठे असतील? किती मोठा नंबर असेल? स्वाभाविक खूप मोठा. The giant carbon molecules formed from the hundreds of thousands of atoms are called as macromolecules. Macro शब्दाचा अर्थ आहे खूप मोठे. They are from the type of compounds called as polymers. पॉलिमर या शब्दाचा अर्थच आहे एक 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 मोनोमर जोडून तयार झालेले मोठे मॉलिक्युल्स म्हणजेच पॉलिमर्स. आता नॅचरल मॅक्रोमॉलिक्युल्स कोणते कोणते असतात? पॉलिसॅकराइड्स, प्रोटीन्स, न्यूक्लिक ऍसिड्स, हे सगळ्याच्या सगळे आपल्या सेलमध्ये असतात. त्या द सपोर्टिंग पिलर्स ऑफ द लिव्हिंग वर्ल्ड. ऑब्व्हियसली प्रत्येक लिव्हिंग सेलमध्ये हे आहेत. हे आहेत म्हणून ते सेल सर्व्हाइव्ह करत आहेत आणि ते सर्व्हाइव्ह करतात म्हणून त्यांना आयडेंटिटी आहे. सो ह्या सगळ्या गोष्टी एकमेकांना जोडलेल्या आहेत आणि म्हणूनच दिस आर बिग मॉलिक्युल्स हेल्पिंग एव्हरी सिंगल सेल. एवढ्या छोटे छोटे सेल आहेत आपल्या बॉडीमध्ये, प्रत्येक पेशीला ह्या सगळ्या गोष्टी मदत करतात आणि ते आहेत मॅक्रो मॉलिक्युल्स. बघा, टिंब एवढी ती पेशी, त्याच्यामध्ये टिंबापेक्षाही छोटं टिंब असेल एवढे हे मॅक्रो मॉलिक्युल्स. पण हे मॅक्रो मॉलिक्युल्स आहेत म्हणजे त्याच्यामध्ये किती लहान लहान युनिट्स जॉईन झाले असतील. वी गेट फूड, क्लोथिंग अँड शेल्टर फ्रॉम पॉलिसॅकराइड्स, नेमली स्टार्च अँड सेल्युलोज. बरोबर की नाही? जे अन्न आपण खातो त्याच्यात ग्लुकोज, फ्रक्टोज, सुक्रोज या शर्करा आहेत. सेल्युलोज, स्टार्च, ग्लुकोज हे सगळे पदार्थ काय आहेत? पॉलिसॅकराइड्स, मोठ्या मोठ्या चेन्स आहेत त्या. Proteins constitute a large part of the bodies of animals and also are responsible for their movement and various
फिजिओलॉजिकल प्रोसेसेस म्हणजे काय? प्रोटीन्स काय करतात? एक खूप मोठा large part of bodies of animals and also are responsible for their movement and various physiological processes. आपल्या शरीराच्या वाढीसाठी आपण म्हणतो ना प्रोटीन्स खा, प्रोटीन्स खाल्ल्याने शरीराची वाढ होते. लहान मुलांचं डाएट पण इज फुल ऑफ प्रोटीन्स. दूध प्या, बोनविटा घ्या, कॅल्शियम घ्या, हे घ्या. हे का म्हणतात? कारण की लहान वयामध्ये जेव्हा आपली बॉडी ग्रोथ मध्ये असते, तुमची आता लहान बहीण भाऊ असेल किंवा तुमच्या घरात छोटं बाळ असेल, बघा आता मी काय सांगते, 1 महिन्याचं छोटं बाळ आणि 2 महिन्याचं छोटं बाळ, तुम्हाला फरक खूप नोटिसेबली समजेल. त्याची उंची वाढते, त्याची जाडी वाढते. हातपाय छोटे छोटे बारके बारके असतात पहिल्या महिन्यात, दुसऱ्या महिन्यात जरा गुबुगुबू होतात. हळूहळू थोडेसे गाल बिल पण त्याचे गुट्टू गुट्टू व्हायला लागतात. कशामुळे? बॉडी जवळपास तेवढीच आहे, खूप पटापट वाढत नाहीये, पण त्याच्यामध्ये ऍड होत आहेत काही गोष्टी. त्याच्या ग्रोथचे भाग आहेत ना ते. पहिल्या महिन्यात त्याला जे या गोष्टी नीट कळत होतं, दुसऱ्या महिन्यात त्याला समजायला लागलं की काहीतरी बदल होत आहेत. तो एखाद्या ठिकाणी डोळे स्थिर करून बघतो, म्हणजे त्याला समजतं की काहीतरी आजूबाजूला होतंय जे मला बघायचंय. सो हा पण एक ग्रोथचाच मुद्दा आहे ना. तर ह्या सगळ्या ग्रोथसाठी प्रोटीन गरजेचे असतात अँड दे आर व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट फॉर दी काय बरं म्हणतो आपण इंटरनल वर्किंग ऑफ दी बॉडी. त्याच्यानंतर न्यूक्लिक ऍसिड्स कंट्रोल द हेरिडिटी ऍट मॉलिक्युलर लेवल. आता आपल्या बॉडीमध्ये डीएनए, आरएनए हे सगळे आहेत. तुम्ही त्याचा अभ्यास ऑलरेडी केलाय. आय थिंक सेकंड लेसन मध्ये तुम्हाला डीएनए, आरएनए स्ट्रक्चर्स आहेत सायन्स 2 मध्ये, बरोबर ना? तर ते डीएनए आणि आरएनए दुसरं काही नाही, न्यूक्लिक ऍसिड्स आहेत. दे कंट्रोल ऑल अवर जेनेटिक इन्फॉर्मेशन. सच अ बिग मॉलिक्यूल इट इज, बरोबर? देन रबर इज अनदर टाइप ऑफ नॅचरल मॅक्रो मॉलिक्यूल. रबर काय आहे? मॅक्रो मॉलिक्यूल आहे. छोटे 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 मोनोमर एकत्र येऊन एक मोठाच्या मोठा रबर तयार होतो. मग मॅनमेड मॅक्रो मॉलिक्युल्स आहेत का? येस दे आर, बिकॉज कार्बन हेल्प्स देम टू मेक इट. Macromolecules were produced for the first time in the laboratory and factory with an intention to invent an alternative for rubber and silk. रबर आणि सिल्क हे नॅचरली बनवणं तसं बघितलं तर जरा क्लिष्ट काम आहे. झाडांपासून मिळतात ना या गोष्टी, रबर बिब्बर, त्याचा चिक. आणि सिल्क इज लाईक यू हॅव टू किल दी सिल्क वॉर्म्स टू मेक इट. मग ह्या दोन्ही गोष्टी टाळण्याकरता आपण आर्टिफिशियली बनवायचं का असा विचार केला, तेव्हा आपल्याला समजलं की येस वी कॅन डू इट. Today, man-made macromolecules are in use in every walk of life. आपण जे प्लास्टिकचे पदार्थ वापरतो, ज्या काही आपण पॉलिस्टरच्या साड्या वापरतो, सिल्कचे कपडे वापरतो, है ना, त्या सगळ्यामध्ये त्या मोस्टली आता आपण आर्टिफिशियली बनवलेले असतात, बरोबर की नाही? सेमी सिल्क, सेमी पैठणी, हे सगळे शब्द तुम्ही कधीतरी ऐकले असतील आयुष्यामध्ये. ते मशीन मेड आहेत. प्रॉपर पैठणी तुम्ही अजून जरी गेलात घ्यायला तर ती हजारांच्या खाली येत नाही, कितीतरी हजार लागतात एक प्युअर पैठणी घ्यायला. 20-30 हजार पण कमी आहेत खरं तर. जितके तुम्ही प्युअर सिल्क आणि ते धागे हे बघायला जाल तर तितकी त्याची किंमत वाढते. पण आपण सेमी पैठणी घेतो 700-800 हजार रुपयाची. काम तेच सर्व होतं ना आपलं. एवढे पैसे घालण्याच्या ऐवजी आणि त्या किड्यांना मारून ते बनवण्याच्या ऐवजी कमी खर्चात, स्वस्त, जास्त टिकाऊ आणि इझिली अवेलेबल कुठेही मिळतं. तुमच्याकडे, माझ्याकडे कुठेही मिळतील ना या गोष्टी आता. सो अशा गोष्टी बनल्या कारण की आपण त्याला मॅनमेड मॅक्रोमॉलिक्युल्स मध्ये टाकलं. पॉलिमर्स कसे बनतात? मॅक्रोमॉलिक्युल्स एकमेकांना जोडून जोडून त्याच्या चेन बनतात. बघा खाली बघा, हे काय आहेत? इथिलीन, डबल 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 बॉन्ड, सगळे एकमेकांना जोडले, बनलं पॉलिथिलीन. ज्याच्या आपल्या पिशव्या असतात ना, पॉलिथिलीनच्या पिशव्या, ते येते. आता ह्या सगळ्या रचना वर्ष तुम्ही आरामात बघा. पॉलिमर्स इन दी अबव एक्झाम्पल्स आर फॉर्म बाय रिपिटेशन ऑफ सिंगल मॉलिक्यूल किंवा मोनोमर. त्यालाच आपण म्हणतो होमोपॉलिमर्स. अदर टाइप ऑफ पॉलिमर्स आर when 2 or more monomers are joined, they are called as copolymers. पेट म्हणजे PET, पॉलीइथिलीन टेट्राफ्थॅलेट. हे पेट काय आहे? त्याचं मल्टिपल ह्याचं एक्झाम्पल आहे. ह्याच्यापासून त्या प्लास्टिक डिस्टिकच्या वस्तू बनवतात, बादल्या बिदल्यांसारख्या, ठीक आहे. आणि आपल्या शरीरातले स्टार्च, वूड, मसल, हेअर हे सगळेच्या सगळे काय आहेत? मॅक्रोमॉलिक्युल्स आहेत आणि पॉलिमर्स आहेत, ठीक आहे, नॅचरली बनतात. आता हे बघा, असेच हीच चेन रिपीट 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 झाली तर किती मोठा मोठा मॉलिक्यूल ऍड होत जाईल असा. आता हे काय? स्ट्रक्चरल फॉर्म्युला ऑफ पॉलिव्हिनाइल ऍसिटेट. आणि हे कशामध्ये वापरतात? पेंट आणि ग्लूज मध्ये, चिटकवण्याच्या कामामध्ये, पेंटिंग मध्ये.
हे बघा, ह्या पण रचना आहेत. बरोबर, म्हणजे असं तुम्ही वाढवत वाढवत जाल ही चेन इकडे इकडे इकडे, तर काय होईल, तुम्हाला मोठं मॉलिक्युल मिळतो. अशा पद्धतीने, अशा रीतीने आज या ठिकाणी आपला हा धडा पण संपलेला आहे. वी हैव कवर्ड अवर सिलेबस. संगीता मैम, हमारा 10 का सारा केमिस्ट्री का पढ़ाई हो गया, हमारा लास्ट लेसन खत्म हो गया. टुडे वी आर डन विद द टॉपिक. नेक्स्ट टाइम व्हेन वी विल मीट, वी विल रिवाइज द लेसन्स. ठीक है, चलो मिलते हैं अगली बार. थैंक यू सो मच. थँक्यू संगीता मॅम. आय स्टॉप द रेकॉर्डिंग. मुलांनो, तुम्ही हा लेसन वाचा. मला शाळेमध्ये जेव्हा शिकवतील तेव्हा शिकवतील, बट यू स्टार्ट रीडिंग दिस. नेक्स्ट टाइम वी विल स्टार्ट विथ द वेरी फर्स्ट लेसन, पीरियोडिक प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स. ठीक है, चलो धन्यवाद, बाय.